दिवाळीच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीला मोठा धक्का. तटकरेंच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडत मंत्री भरतशेठ गोगावलेंची मुसंडी. विकासदादा गायकवाडांसह ग्रामपंचायत सदस्य सौ संघमित्रा उदय गायकवाड आणि सदस्य श्री खलील बहूर तसेच पंचक्रोशीतील शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश. विकासदादा गायकवाड यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार चिंतेत. माणगाव तालुका गोरेगाव विभागातील राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री विकासदादा गायकवाड यांनी दिवाळीच्या सणाच्या शुभमुहूर्तावर ग्रामपंचायत सदस्य सौ संघमित्रा उदय गायकवाड व श्री खलील बहूर तसेच पंचक्रोशीतील शेकडो कार्यकर्त्यांसहित शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे गोरेगाव विभाग जो खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला समजला जायचा, त्याच राष्ट्रवादी पक्षाला माननीय नामदार भरतशेठ गोगावले यांनी मुसंडी मारत भगदाड पाडत हा बालेकिल्ला डळमळीत केला असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर श्री विकासदादा गायकवाड यांच्या पक्षप्रवेशामुळे इच्छुक उमेदवार चिंतेत पडले आहेत. या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यास माणगाव तालुका आणि गोरेगाव विभागातील शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज माझ्यासमोर जी काम आहे त्याचे मी या पक्षामध्ये येण्याचे कारण आहे त्याचा थोडक्यात खुलासा करतो की आदरणीय शिवसेना माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांचा माझा एवढा काही परिचय नव्हता, परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये युती झाली, विधानसभा निवडणुकीमध्ये युती झाली आणि त्यावेळेला साहेबांचा परिचय झाला आणि तेव्हा मंगेशकर वगैरे समाजावर मी त्यांच्या रंगण्यात वगैरे जायला लागलो आणि त्यावेळेला मी जेव्हा आता मी असं म्हणायचो की बाबा कुणाच्या निवडणुकीमध्ये पार्टीला जातात असं म्हणायचं, ज्यावेळी मी तुला प्रत्यक्ष बघितलं जे गोरगरिबांना तुम्ही मदत करता माझ्या डोळ्यात त्यावेळी काही ठिकाणी बघितलं तर असं झालं की ज्या विद्यार्थ्याला तुम्ही फीला पैसे देता तो विद्यार्थी परत जातो, त्याला बोलून घेता आणि कपड्याला पैसे घे, तो परत निघून जातो, परत त्याला बोलून घेता हे तुला वयात त्यांना पैसे घे, हे बघितलं की नंतर असं नाही पासून तुमच्या मनामध्ये फार मोठा आदर निर्माण झाला आणि हा आदर निर्माण झाला तुम्ही सर्व लोकांना तेच म्हणतो की आम्हाला गोरगरिबांचे ताण म्हणतो, भुकेची भूक ओळख करा, ताणण्याची ताण ओळख करा, हा नेता जर असेल तर आम्हाला प्रिय वाटतं. कारण आमच्या आई वडिलांनी ते संस्कार आमच्या घातलेले आहेत, आम्ही देखील तेच करत आहोत. आमच्या घरी काही संपत्ती नाही, काही पैसे नाहीत, आम्ही देखील जे आमच्या तोंडात आज येईल ते आमच्या तोंडाच्या बाहेर असेल तर दुसऱ्याचं अशा आमच्या आईने आमच्या वडिलांनी संस्कार आम्हाला केलेले आहेत. त्या माध्यमातून मी असा विचार केला की इतकं चांगला आमदार या ठिकाणी आणि विकास कामं आमच्या गावामध्ये विकास कामं जी जी तुमच्याकडे घेऊन गेलो ती तुम्ही केली. मी शेवटची 3 कामं जी दिली त्यामध्ये ते शिरींचं एक उद्योग, नागावचं उद्योग आणि वडगावचं उद्योग 15-15 लाखाचं निधी तुम्ही डायरेक्ट घेऊन घ्या. तुम्ही तुमच्या राजू पीएस नाव डायरेक्ट घेऊन घेतलं आणि ते मंजूर होऊन आले. मग हे सगळं या ठिकाणी एवढं सगळं होत असताना हे सगळं आपल्या जवळ असताना आपण लांब कशाला पाळायचं हा मी त्या ठिकाणी निर्णय घेतला. परंतु एक गोष्ट तितकीच तरी ज्या वास्तवामध्ये बसलेला आहोत 3 कोटीची वास्तव आता मी पूर्ण होईल, परंतु ह्या वास्तवात देखील तटकरे साहेबांनी आपण कार्य केलेलं आहे. पण निधून देण्यासाठी मंत्री 2 बैठका घेतलेल्या आहेत, कागदपत्र पूर्ण मी करण्यासाठी मला 200-400 कोटी रुपये घालावे लागले आणि या वास्तूची उभी केली. त्याच्यामध्ये तटकरे साहेबांचं फार मोठा सहकार्य मला लागलेलं आहे. 20 वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं, त्यांनी मला तसं काही अपमानास्पद अशी काही वागणूक दिली तर मला मानाचं स्थान त्या ठिकाणी दिलं. प्रत्येक वेळेला त्यांनी माझी योग्य असं मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला. परंतु मी आज जो तुमच्याजवळ आलेला आहे ते ह्या ठिकाणी स्थानिक आमची जी वाडी वस्ती आहे, वाडी वस्तीची विकास समाजात करायची असतील तर भरतशेठ गोगावलेशिवाय पर्याय नाही. आमच्या लोकांना सगळ्यांना सांगितल्यानंतर त्या सगळ्या लोकांनी सहमती दर्शवली आणि आज ही 32 गावातली सगळी जनता माझ्यासोबत आणि माझ्यासोबत बरोबर तुमच्या सोबत प्रवेश करतात.